नमस्कार. आज आपण करणार आहे तर सकाळच्या घाई गडबडी वेळेस एक कुकरच्या एका शिट्टीमध्ये झटकीपट तयार होणारी काळ्या घेवड्याची भाजी खूप छान अशी चवीला होती. आणि फक्त एक वाटण करून करणार आहे तर रेसिपीला सुरुवात करू. पहिले वाटण करून घेऊ आपण त्याचं. अर्धी वाटी वाळलेलं खोबरं घेतलेलं असं पातळ कापून घ्यायचं. त्यामध्ये 4च लसूणच्या कळ्या टाकायच्या. मग कोथिंबीर टाकून मिक्सरमधनं फिरून घ्यायचं. हे चांगलं बारीक फिरून घेतलेलं आहे. त्यामध्ये पाणी अजिबात घालायचं नाही. आता कुकरमध्ये करणार होतं. कुकरमध्ये मोठे 2 चमचे तेल टाकायचं आणि त्यामध्ये ही घेवडा टाकून घेणार आहे. तर हे ताजा घेवडा घेतलेला आहे. तुमच्याकडे ताजा नसेल तर वाळलेला घेवडा असं रात्रभर भिजत घालायचा आणि त्याला 2 ते 3 पाण्याने धुवून घ्यायचं. मग असं भाजून घ्यायचं. असं साल तडकेपर्यंत चांगलं भाजून घेतलेलं आहे. त्याच कुकरमध्ये अजून 1 चमचा तेल टाकलं आहे. छोटे चमचे जिरे टाकायचे. जिरे चांगले फुलले की 2 मीडियम साईजचे कांदे टाकून घ्यायचे. कांदाही चांगला गुलाबी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा. कांदा चांगला असा गुलाबी रंग आलेला आहे. त्यामध्ये जे आपण वाटण करून घेतलेलं होतं खोबऱ्याचं ते टाकून घ्यायचं. ते वाटण केलं की 2 ते 3 मिनटासाठी चांगलं परतून घ्यायचं. कारण आपण त्यामध्ये असं काहीच भाजून घेतलेलं, सगळं लसूण आणि खोबरं कच्चं वापरलेलं आहे. ते चांगलं भाजून झालं की त्यामध्ये 3 चमचे शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे. ही शेंगदाणे भाजून कूट करून घेतलेलं आहे तेही टाकून घ्यायचं. आणि त्यामध्ये 1 मोठा चमचा कांदा लसूण मसाला आणि 1 मोठा चमचा मिरची पावडर टाकून घ्यायची. ते पावडर मसाला टाकले की बारीक गॅसवरती 1 मिनटासाठी मिक्स करून घ्यायचं. आता त्यामध्ये घेवडा टाकून घेणार आहे. तर घेवडा टाकून पण चांगल्या मसाल्यामध्ये 1 ते 2 मिनटासाठी परतून घ्यायचं बारीक गॅसवरती. त्यामध्ये गरम पाणी वापरायचं, थंड पाणी नाही वापरायचं. 1 ग्लास गरम पाणी वापरलेलं आहे आणि चवीप्रमाणे मीठ टाकायचं. जशी आपल्याला ग्रेव्ही करायची तसं पाणी वापरायचं. मी थोडं लपलपीत करणार आहे त्यामुळे मी थोडंसंच पाणी वापरलं, 1 ग्लासच वापरलेलं आहे. बघा, मिडियम गॅसवरती 2 शिट्ट्या करून घ्यायच्या. 2 शिट्ट्यामध्येच छान अशी घेवड्याची भाजी तयार होती. किती छान अशी भाजी झाली आणि कलर पण खूप छान असा आलेला आहे. त्यावरती थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची आणि मिक्स करून घ्यायचं. सकाळच्या काही गडबडीची पटकी झटाशी तयार होती भाजी. जास्त वाटणही करायची गरज लागत नाही त्याला. बाकी छान अशी भाजी तयार झाली. हे माझी रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा. जर नवीन असं सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.